कोशटवा दौलत खान विद्यालय. तर ही आहे भाई आपली शाळा. जीवनात तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही शाळेला नाही विसरू शकत, कारण ते दिवस काही वेगळेच असतात भाई. तर पप्पा आणि मी जात असतो भाई मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी फिरायला गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर हे शेतवेत पाहून लईच खास वाटते भाई. ज्यांच्याजवळ आता शेती आहे ना भाई स्वतःची, ते लोक लई नशीबवान आहे. स्वतःची जमीन असणं म्हणजे जोक नाही आहे. असो, घरी येऊन सुमडीमध्ये चिवडा निपटवला आणि मला सापडले बाई हवाबान हरडे. मम्मी म्हणे, ए बाबा वो हवाबान हरडे नाहीये, दुसरा आयटम आहे वो. दुपारी मम्मी आणि मी आलतो भाई कप घ्यायला, आणि माय बहीण काय व्हेरायटी आहे भाई कपांमध्ये. मम्मी म्हणे कुठला घेऊ सांग ना. मी म्हटलं मम्मीला, मम्मी चहाच प्यायला लागते ना, कुठला घेतलात काय फरक पडते. मम्मी म्हणे नाही रे बाबा, मेहमानो के आगे इम्प्रेशन जमाना पडता है. म्हटलं हे घे, हे एक नंबर आहे. कप घेऊन घरी येता येता लागली भाई माझी शाळा. मग म्हटलं शाळेमध्ये एक चक्कर मारून येऊ. आपली शाळा 10 वर्ष आधी होती तशीच वाटू राहिली, फक्त हे फरशा आणि कलर बदलला वाटते यांना. मग आपल्याला दिसला 10वा क वर्ग. म्हटलं एक चक्कर मारून या लागते इथं. पहा रे बोट्यो, ही होती आपली क्लासरूम 15 वर्षा आधी. जशी आहे तशी. मला वाटतं यांना बेंच पण बदलले नाही. मस्त जाऊन बेंचवर बसलो आणि फील घेतला जरा. इथं बाई घंटोन घंटी बसायचो आम्ही मास्तर लोकांचे प्रवचन ऐकत. इथं आम्हाला कोंबडं बनवायचे मास्तर लोक. काही म्हणावं, आपली शाळा होती लईच खास. मम्मीला शाळा दाखवून घरी निघू लागलो तर मला दिसला हे अमोलदा. केडीचे पोट्टे या दाला ओळखत असतीलच. शाळेमध्ये येऊन तर लईच माहोल वाटलं. बाकी तुम्ही फॉलो करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.